महाराष्ट्र बिजली ठेकेदार श्रमिक संघ के नेतृत्व में धाराशिव जिले में बिजली ठेकेदार श्रमिकों की नियुक्ति को लेकर महावितरण कार्यालय के सामने अनिश्चितकालीन अनशन स्थल पर भीख मांगो आंदोलन शुरू किया गया है। इस आंदोलन के जरिए पुराने और अनुभवी साथ ही कोरोना काल में सेवा देने वाले बिजली ठेकेदार श्रमिकों को न्याय दिलाने की मुख्य मांग की जा रही है। धाराशिव मंडल के तहत पुराने और अनुभवी श्रमिकों को दरकिनार कर ठेकेदार की पसंद के उम्मीदवारों को नियुक्ति की जा रही है। श्रमिक संघ का आरोप है कि नियुक्ति में सिफारिश और बड़े पैमाने पर आर्थिक लेन देन किया जा रहा है। आंदोलनकारियों ने कहा कि भीख में मिले पैसों को ठेकेदार को सौंप दिया जाएगा। आंदोलनकारी मांग रहे हैं कि सिफारिश के आधार पर की गई नियुक्तियों को तुरंत रद्द किया जाए और कोरोना काल में कार्यरत कर रहे कार्य बिजली ठेकेदार श्रमिकों को उनकी नियुक्ति दी जाए। वंदे भारत न्यूज से कलीम शेख की ब्यूरो रिपोर्ट। नमस्कार, मी मारुतीराम भाऊ गुंड, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ। आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एमएससीबी मध्ये कंत्राटी पद्धतीवर जवळजवळ 350 ते 400च्या आतमध्ये कामगार काम करतात। या कामगारांसाठी दर 11 महिन्याला निविदा प्रक्रिया होते। एमएससीबी मार्फत एखादा गुत्तेदार निवडला जातो, पण आता तसं न होता पहिलं एकच गुत्तेदार एजन्सी येत होती। आता 3 एजन्सी धाराशिव जिल्ह्यामध्ये काम करतात। त्यामध्ये एकही एजन्सी धाराशिवची नाही, सगळ्या एजन्सी पर जिल्ह्यातून येऊन काम करतात आणि त्या एजन्सी कंत्राटी कामगारांना नियुक्ती आदेश देण्यासाठी 30 ते 40 हजाराची मागणी करतात। जर 30 ते 40 हजार रुपये नाही दिले तर त्यांना कामावरून कमी करणे, त्यांची उचलबांगडी करणे, त्यांना कळमचा एखादा कामगार तुळजापूरला टाकणे, उमरग्याला टाकणे, अशा पद्धतीचं कंत्राटदाराकडून पिळवणूक होते। यावर ऑफिसचा कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही। त्यामुळे आम्हाला नियुक्ती आदेश न मिळाल्यामुळे आणि आमचे थकीत वेतन न मिळाल्यामुळे आम्ही आज काल दिनांक 1 तारखेपासून अधीक्षक अभियंता कार्यालय धाराशिव यांच्या दालनासमोर आमरण उपोषणासाठी बसलो आहोत। जर लवकरात लवकर प्रशासनाने प्रश्न नाही मिटवला तर अजून यापेक्षा तीव्र आंदोलन करायची आमची तयारी चालू आहे। काय विषय? 30 डिसेंबर 2016 पासून महावितरणमध्ये आउटसोर्स या कामावर कार्यरत आहे। त्यावेळेस विद्युत सागर एजन्सीने मला ऑर्डर दिलेली नाही, त्यामुळे मी मंडळ कार्यालयात सर्कल ऑफिसला अर्ज सादर केला होता 25 तारखेला। जर मला 1 तारखेपर्यंत ऑर्डर नाही दिली तर मी भीक मागो आंदोलन कार्यालयासमोर करणार आहे। माझी नियुक्ती पत्र मिळावे याच्यासाठी माझं भीक मागो आंदोलन चालू आहे। भीक मागितलेले पैसे काय करणार? आता गुत्तेदाराला द्यावे लागतील। 30 हजाराची मागणी आहे त्यांची।